बरं, आता मला सांगा, त्यांनी स्वभावात अमुक एक बदल केला असता तर बरं झालं असतं असं कधी वाटलं होतं का? एक, आणि तो बदल कुठला केला पाहिजे त्यांनी असं आज सुचवाल, किंवा तुम्ही आजींनी जरा एक अमुक एक गोष्ट केली असती ना तर बरं झालं असतं, सांगा. सगळे जमले असले की पेपरमध्ये तोंड खुपसून बसतात ना, ते नाही आवडत मला. सगळे आल्यावर जे पेपर वाचत बसताना ते आजींना आवडत नाही, ते जरा तुम्ही कमी करावं एवढीच इच्छा आहे आजी. हां, आणि तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन की माझे ज्या वेळेला मित्रमंडळी जमतात त्यावेळेला तिने जरा पुढे होऊन त्यांच्याशी बोलणं बिळणं केलं पाहिजे, त्यात ती जरा कमी पडते. यांचे मित्रमंडळी जमले की आजी पेपर उघडून बघतात. काय रे देवा तरी. बरं, हसता हसता आता या उत्तम क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार होणार आहोत, आणि त्याचबरोबर या दोघांच्या लग्नाचा 52वा वाढदिवस सुद्धा आज आपण साजरा करणार आहोत. चुट्टू राजा साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी. राजा करी खोड्या राणी डोळा पाणी, तरी गाती लाडे. आजोबा, आधी हा कोल्हापुरी साज आजीच्या गळ्यात घाला, आजींच्या गळ्यात घाला. सुंदर साजरा करूया हा लग्नाचा वाढदिवस. हा वर्ष 16 राजा राणीची जणू आगळी तऱ्हा. इतक्या गोड दिसताय, एक उखाणा घ्या. विजयरावांनी दिले जीवनात सगळे काही, पैसा बंगला गाडी, आणि आता होम मिनिस्टर मध्ये आले घ्यायला पैठणी साडी. अरे वा. आजी, आजोबांना हात. आजोबा, झी मराठीकडून ही एक भेटवस्तू तुम्हाला. आजींनी उखाण्यातच सांगितलं होतं, घ्यायला आले मी होम मिनिस्टर मध्ये पैठणी साडी. आजींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. किती छान क्षण आहे बघा. आजच लग्नाचा वाढदिवस, आणि आजच्या या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच आज त्यांना आपण एक आठवण भेट सुद्धा देणार आहोत. या दोघांनाही ही छान आठवण भेट आधी देऊया झी मराठीकडून. ठीक आहे, ही आत्ताची आठवण तुमच्यासाठी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.